नमस्कार. संत रामदास स्वामी त्यांच्या एका अभंगामध्ये असं म्हणतात, जे जे आपणास ठावी ते इतरास सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. हे त्यांच्या ओवीच्या एका पुस्तकाला चपखलपणे लागू पडतात. ते बार्बारा ओकिले यांनी लिहिलेलं पुस्तक लर्निंग हाऊ टू लर्न, हाऊ टू सक्सीड इन स्कूल विदाउट स्पेंडिंग ऑल युअर टाइम स्टडिंग. त्या अर्थाने पुस्तक लिहिले गेले ते मुलांसाठी. मुलांनी अभ्यास कसा करावा या बाबतीत न्यूरोसायन्सने दिलेलं मूलभूत संशोधनांचा समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे. पुस्तकामधलं एक प्रसिद्ध वाक्य, डू व्हॉट यू लाईक, नॉट व्हॉट यू डोंट लाईक. माणसाचा मेंदू हा शिकण्याचा अवयव आहे आणि मेंदूला अभिप्रेत शिक्षण कसं दिलं गेलं पाहिजे याची एक अतिशय सुंदर उजळणी या पुस्तकामध्ये पाहायला मिळते. आणि म्हणून प्रत्येक मुलाने वाचावं असं हे पुस्तक बार्बारा ओकिले यांनी लिहिलं आहे. आपल्या मेंदूत न्यूरॉन्स नावाची एक पेशी असते. या न्यूरॉन्स नावाच्या पेशींमध्ये सिनॅप्स होत असतो. हा सिनॅप्स केव्हा घडतो? ज्या वेळेला विद्यार्थ्यांना नवीन अनुभव मिळतो, मग तो वर्गातला अनुभव असो किंवा वर्गाबाहेरचा अनुभव असो. आता सध्या मेंदू आधारित शिक्षण ही एक नवीन विद्याशाखा अस्तित्वात आली आहे आणि संपूर्ण शिक्षणामध्ये या विद्याशाखेचा प्रभाव आपल्याला दिसायला लागलेला आहे. या पुस्तकामध्ये अतिशय महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. फोकस मोड आणि डिफ्यूज मोड यावरती मी एक वेगळा स्वतंत्र असा व्हिडिओ बनवणार आहे. परंतु आपण जेव्हा एखादा धडा वाचतो त्यावेळेला काय करतो तर साधारणपणे आपण धड्याच्या पहिली ओळीपासून सुरुवात करत असतो. परंतु या पुस्तकामध्ये एक अतिशय सुंदर गोष्ट दिली की आपण ज्या वेळेला एखादा धडा वाचायला सुरुवात करू त्यावेळेला त्या धड्यामध्ये असलेले पिक्चर्स असतील, त्या चित्रांखालील असलेले वाक्य असतील, त्या धड्यांमधले असलेले वेगवेगळे मथळे असतील, त्याचप्रमाणे प्रश्न असतील किंवा त्या धड्याचा सारांश असेल, हे पहिल्यांदा आपण जर बघितलं तर मेंदू एक प्रकारे तयार होत असतो धडा शिकण्यासाठी. म्हणून पहिल्या ओळीपासून आपण वाचण्याला सुरुवात करण्या अगोदर आपण जर या पद्धतीने एक पिक्चर वॉक जर केलं तर आपला मेंदू अधिक सक्षमतेने शिकू शकतो. ही अतिशय सुंदर गोष्ट या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळेल. लर्निंग हाऊ टू लर्न या पुस्तकामध्ये अभ्यासाच्या विविध पद्धती दिलेल्या आहेत ज्या पूर्णपणे न्यूरोसायन्सच्या अभ्यासावरती अवलंबून आहेत. आणि म्हणून अभ्यासाच्या विविध पद्धती जर मुलांना समजल्या तर आपण नक्कीच एका शास्त्रीय अभ्यासाच्या पद्धतीकडे वळू शकतो. हे या पुस्तकाचं एक अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला इथं बघायला मिळेल. उदाहरणार्थ अभ्यासाची एक अतिशय शास्त्रीय पद्धत म्हणजे रिट्रिव्हल प्रॅक्टिस किंवा ऍक्टिव्ह रिकॉल किंवा स्पेस लर्निंग. या अभ्यासाच्या अतिशय न्यूरोसायन्स बेस्ड अशा पद्धती आहेत. यांची ओळख मुलांना होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे स्मरणशक्ती ही अभ्यासासाठी अतिशय मूलभूत अशी गोष्ट आहे. मग स्मरणशक्ती कशी वाढवायची, तिच्यासाठी जगातल्या कोणत्या कोणत्या पद्धतींचा आपण उपयोग करू शकतो याचीही इत्थंभूत माहिती या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळेल. या पुस्तकामध्ये वर्किंग मेमरी, लॉंग टर्म मेमरी म्हणजेच अल्पकालीन स्मृती आणि दीर्घकालीन स्मृती या बाबतीतही अतिशय शास्त्रीय माहिती देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे एक अतिशय महत्वाची गोष्ट ती म्हणजे विद्यार्थ्यांची झोप. झोप हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, परंतु आपल्या भारतीय शाळांमध्ये मात्र हा मुद्दा दुर्लक्षित आहे आणि म्हणून बऱ्याच शाळा या सकाळच्या वेळी असतात. आता आपण पाहिलं असेल की काही शाळांची वेळ आता ही 9 नंतर करण्यात आलेली. त्याला हेच कारण आहे की झोप ही अतिशय महत्वाची असते. विद्यार्थी ज्या वेळेला झोपतो त्यावेळेला तो दिवसभरात काय शिकला यांच्या एक प्रकारचं कन्सोलिडेशन म्हणजे एकत्रीकरण होत असतं. आणि म्हणून झोप ही अभ्यासासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि त्याची सुद्धा इत्थंभूत माहिती आपल्याला बार्बारा ओकिले यांनी लर्निंग हाऊ टू लर्न या पुस्तकामध्ये बघायला मिळेल. म्हणून माझी सर्व पालकांना, शिक्षकांना अशी विनंती आहे की मुलांना जर एकदा समजलं की शिकायचं कसं तर त्यांचं शिकणं, त्यांचं अध्ययन हे अधिक शास्त्रीय दृष्ट्या होऊ शकतं. आणि म्हणून ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी बार्बारा ओकिले यांनी लिहिलेलं लर्निंग हाऊ टू लर्न हे पुस्तक जरूर वाचावं. आणि या पुस्तकामध्ये ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या जर विद्यार्थ्यांना ज्ञात करून दिल्या तर आपला विद्यार्थी हा अधिक सक्षमतेने शिकू शकतो. आणि हेच महत्वाचं आहे, कीप लर्निंग, कीप डेव्हलपिंग. धन्यवाद.